नमस्कार, महाराष्ट्रीयन जायकामध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला आहे आणि याच उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी आज आपण करणार आहोत थंडाई। ही थंडाई तुम्ही महाशिवरात्री दिवशी किंवा होळी दिवशी आवर्जून केली जाते। चला तर मग सुरू करूया। थंडाई करण्यासाठी इथे मी 1.5 चमचा बडीशेप घेतली आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। 4 ते 5 वेलची ही मी सोलून घेणार आहे आणि ही वेलची बडीशेप थोडीशी साखर घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे, अर्धा वाटी, त्यातली मी थोडीशी वाटण्यापुरती ह्याच्यामध्ये घालते। आता हे बडीशेप आणि वेलची वाटून झाली आहे। आता हे आपण चाळून घेऊया। अशी पावडर केल्याने काय होईल, जेव्हा हवी तेव्हा थंडाई तुम्ही करून पिऊ शकता। आता हे राहिलेले कण आहेत, हे पुन्हा वाटून घेऊया। अशी पावडर झाली आहे। आता ह्याच जार मध्ये आपल्याला मी इथे 15 बदाम घेतले आहेत। पंधरा पिस्ता घेतलाय। 2 चमचे टरबूजाचे बी घेतले। 1 चमचा खसखस। हे आपल्याला वाटून घ्यायचे आणि साखर तुम्हाला आवडत असेल त्या आवश्यकतेनुसार घालायची आहे, किती गोड लागेल ते आपल्याला पुन्हा वाटून घ्यायचे, याची पावडर बनवायची। आता बदाम, पिस्ता, खरबूजचे बी हे सगळं वाटून झालेलं आहे। तर आता आपल्याला ही बडीशेप आणि वेलचीची पावडर ही यात घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचे। राहिलेली साखर घालते। हे पुन्हा एकत्र करूया। आता सगळं एकत्र झालेलं आहे, चांगलं एकजीव झालेली आहे पावडर। आता हे आपण एका कंटेनर मध्ये काढून घेऊया। आता जेव्हा आपण साहित्य रात्री भिजत घालून सकाळी पाट्यावर वाटून मग ती दुधात मिक्स केली जाते, त्याला बराच वेळ लागतो। त्यामुळे अशी पावडर करून ठेवली की आयत्या वेळेस केव्हाही तुम्ही थंडाई करून पिऊ शकता। तर तयार आहे थंडाई। तर आपण ही आता कशी यूज करायची ते दाखवते। आता आपण 2 चमचे थंडाई पावडर घ्यायची आणि ह्यामध्ये थोडं दूध घालायचं आहे। हे दूध मी उकळवून घेऊन रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलं आणि नंतर फ्रीज मध्ये चांगलं थंड करून घेतलेलं आहे। तर आता हे आपण यामध्ये घालायचं आणि हे भिजत ठेवायचं। अर्धा तास याला भिजत ठेवल्यानंतर मग बाकीचं दूध मिक्स करायचं, म्हणजे ह्याची टेस्ट बरोबर आपण ताजी करतो थंडाई तशीच लागते। आता अर्धा तास झालेला आहे, थंडाईचा मसाला चांगला भिजला आहे। तर आता बाकीचे दूध आपण घालून घेऊया। मसाला चांगला मिक्स करूया।
ह्याच्यावर आपण गार्निशिंग साठी बदाम पिस्त्याचे कापही घातले आहेत. तयार आहे थंडाई.